नमस्कार मित्रांनो, मी अभय दिनकर। आमच्याकडे स्विफ्ट डिझेल गाडी आली होती, 2008ची मॉडेल होती। तिच्यामध्ये स्कॅनिंग केल्यानंतर आम्हाला गाडी बंद होती। भरपूर दिवस स्कॅनिंग केल्यानंतर आम्हाला कोड आला एक्सलेटर पॅडलचा सेन्सर। इथे आम्ही एक्सलेटर पॅडलचा सेन्सरचा कोड चेक केला। त्याच्यामध्ये एक सिग्नल वायर आहे, एक सिग्नल वायर होती। तिला ECM कडून सप्लाय येत नव्हता, सेन्सर सिग्नल येत नव्हता। टोटली आम्ही वायरिंग चेक केल्यानंतर आम्हाला वायरिंग ओके मिळाली आणि परत स्कॅन केल्यानंतर वेगवेगळे कोड दाखवायला लागले। त्याच्यामुळे आम्ही वायरिंग ओके मिळाल्यामुळे आम्ही ECM मध्ये फॉल्ट भेटला आम्हाला। हा सेकंड हँड ECM टाकलेला आहे, J10चा आहे, 2008ची मॉडेल असल्यामुळे। आणि हा तिचा ओल्ड ECM आहे। ECM मध्ये पाणी गेला होता काही प्रमाणात, पाहू शकता। त्याच्यामुळे ECM शॉर्ट झाला होता। वायरिंग पूर्ण चेक केली आपण, वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम भेटला नाही आहे। ECM वर जर पार्ट नंबर नसेल गेला असेल तर तुम्ही इमोबिलायझर वर पार्ट नंबर असतो, J10चा आहे कोणता आहे तो, आपण याच्या इमोबिलायझरच्या याच्यावरून पाहू शकता। आता बघूयात तो ECM लावून सेकंड हँड आणलेला चालू गाडी करून बघूयात। आता आपण गाडीची प्रॉपर फिटिंग केलेली आहे, ECM वगैरे फिट केलेलं आहे प्रॉपर, वायरिंग वगैरे टेपिंग वगैरे व्यवस्थित मारून घेतलेली आहे। हा तिचा ओल्ड वाला ECM आहे आणि हा आपण ECM लावलेला आहे। पाहूयात आता गाडी चालू करून। की प्रोग्राम नवीन ECM टाकल्यानंतर की प्रोग्रामिंग करायला लागते, की आपण की प्रोग्रामिंग केलेली आहे। आता फॉल्ट काही राहिलेलं नाही आहे। नो DDC। आता आपण गाडी चालू करतोय, लाईट पूर्ण गेलेले आहेत, गाडी चालू झालेली आहे। गाडी चालू झालेली आहे। अशा प्रकारे सर्व वायरिंग चेक केल्यानंतर आपल्याला ECM मध्ये प्रॉब्लेम भेटला। ECM नवीन टाकल्यानंतर की प्रोग्रामिंग केली आपण स्कॅनरमधून आणि गाडी चालू झाली। धन्यवाद।